अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। कारण भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेने केलाय आणि त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। मात्र घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरातली ही घटना आहे। भाजपनं मतदारांना पैशाचं वाटप केला असा आरोप शिवसेनेने केलेला आहे, शिंदेच्या शिवसेनेने केलाय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि याचवरून कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये। खरं तर अंबरनाथमध्ये आरोपांची मालिकाच पाहायला मिळते। अंबरनाथमध्ये 200 मतदार हे बोगस आहेत, ते मतदार शिंदेच्या शिवसेनेने आणला असा दावा किंवा असा आरोप भाजपतर्फे करण्यात येतोय आणि दुसरीकडे भाजपवर शिवसेनेचा असा आरोप आहे की भाजपकडनं पैशाचं वाटप केले जात आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकं काय घडलेलं आहे? पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागलाय? माधवी, आज सकाळपासूनच अंबरनाथ नगर परिषदेचे जे मतदान जे आहे ते आज खरं पाहिलं तर वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे आणि आता काही वेळापूर्वीच अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागलेला आहे। कारण की भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप जो आहे तो शिंदे शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पोलिसांनी या सगळ्या जमावाला पांगवलं आहे। काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे आणि नेमकं हे पैसे खरंच वाटत होते का, यामागचं आणखीन काय वेगळं काही कारण आहे का, याबाबत अंबरनाथ पोलीस जे आहे ती चौकशी करत आहे। मात्र मातोश्री नगर हा परिसर जो आहे तो या ठिकाणी तणाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलेला आहे आणि आता सध्या वातावरण निवळलेलं जरी असलं तरी पोलिसांचं लक्ष या परिसरामध्ये आहे। माधवी, नक्कीच या सगळ्या अपडेटकडे आपले लक्ष असणारच आहे। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।